गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ताच उठलो आहे मी. काल 4:30 5:30 वाजेपर्यंत सगळे जागेच होते. तयारी चालूच, अजून पण बाकी आहे तयारी. तर आज जयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांची. तुम्हाला खाली घेऊन जातो, तिथे जयंती होते होणार आहे. अजून काय काय तयारी बाकी आहे ते बघूया आपण. असे गाणी ऐकायला ते काय भारी वाटतं ना. हे आमची पांग आहे, बाहेर रोड जातो हा. हे नान दिसतया शोभून बाबासाहेबांच्या बोटून. रांगोळी काढली आहे. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात इथे बुद्धवंदना घेतली जाईल. आपण येऊ तेव्हा. आणि रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती अशी संयुक्त अशी गट आणि सम्राट अशोक मंडळ अशी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपण वेळेचे भान ठेवून या ठिकाणी सर्वप्रथम ध्वजारोहण होईल, धम्मपूजा होईल. आपण सर्व लेडीज आणि रहिवासी या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो. पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गणसा बुद्ध धम्माच्च संग सुगत तनुभव. मित्रांनो, केर वाटपचा कार्यक्रम होता. सगळे केर खातात. मित्रांनो, जय भीम. आता ट्रॅक्टर आपण फुलांनी सजवणार आहे. आपली रॅली पण आहे. रॅलीमध्ये आपण ट्रॅक्टरचा वापर करणार आहे. विजय सो. विजय सो. तर मित्रांनो, आता रॅलीला सुरुवात होते. मित्रांनो, अशा प्रकारे आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रॅलीला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, हे आहे आपल्या भारत देशाच्या संविधानाचं डेकोरेशन. परंतु खरं संविधान हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेऊन, भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन रात्रंदिवस काम करून एक उत्तम आदर्श लवचिक ग्रंथ आपल्याला दिलेला आहे. ते म्हणजे आपलं हे भारताचं संविधान. या संविधानाचं महत्त्व, त्याची माहिती आपल्या प्रत्येक भारतीयाला असायला हवी. जय भीम मित्रांनो. आत्ताच रॅली संपली आणि आता सभेला सुरुवात होईल. शिवाजी शिवगण मॅडम
त्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील आयुष्यमान शरदजी मोरे या हरिश्चंद्र मोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील आदरणीय सयाजी पवार अध्यक्ष अशोक विकास मंडळ सम्राट अशोक विकास मंडळ ग्रामीण त्यांची कार्यकारिणी जरा दोघांनी पुढे यायचं अध्यक्ष सचिव खाली ठेवलं तरी चालेल गणेश तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या समोर कार्यकर्ते या संजयजी पवार या धूप आणि पुष्प अर्पण करायचे आहे महामानवांच्या प्रतिमेला आम्ही संगं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो. या गावची एक तरुणी डॉक्टर होते हा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आदरणीय रशिका पवार हिला राजापूर तालुका बहुजन संघ क्रमांक 4 चे सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष आयुष्यमान जयवंतदादा काजीडेकर यांना विनंती करतोय की त्यांनी रसिकाचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. बरोबर या वेळेचा अभाव आहे आपल्यासमोर. बौद्धजन संघ गट क्रमांक 4 ग्रामीण मुंबई आणि सम्राट अशोक विकास मंडळ जवळेथर ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत आहात. खरं तर बराच वेळ झालेला आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सगळ्यात मोठी लिखित अशी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेच्या नुसार या देशामध्ये लोकशाही निर्माण झाली आणि ती लोकशाही बळकट करण्यासाठी दर 5 वर्षांनी या देशामध्ये निवडणुका लागतात आणि निवडणुकीचा कालावधी असल्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला आचारसंहितेचे नियम आपल्याला पाळावे लागतात. त्यामुळं आयोजकांनी जी काही मला दिलेली वेळ आहे ती वेळ निश्चितपणाने मी पाळून मला जे काही विचार या ठिकाणी मांडायचे आहेत ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेन. खरं तर मी तुमच्यासाठी या ठिकाणी भाषण देण्यासाठी आलेलो नाही. सगळ्यात पहिल्यांदा हा जो काय तुमच्या डोक्यामध्ये विचार आहे की एखादा वक्ता येतो आणि या ठिकाणी भाषण देतो, माझं बिलकुल त्याला फार विरोध आहे. मी समजावून सांगण्यासाठी जात असतो. आपल्या बऱ्याच लोकांना बरं बोललेलं आवडतं पण खरं बोललेलं आवडत नाही. तर ते खरं सांगण्यासाठी मी या ठिकाणी येत असतो आणि खरं सांगितल्यामुळे या जगामध्ये एक ऐतिहासिक अति क्रांती घडत असते. ती क्रांती घडवण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहात. खरं तर ही माझी दुसरी वेळ आहे राजापूर तालुक्यामध्ये येण्याची. पहिल्या वेळी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो होतो आणि सर मला अभिमान आहे या तुमच्या मंडळाचा की एवढ्या सगळ्या लहानशा वस्तीमध्ये तुम्ही सगळे गट मिळून ही एवढ्या मोठ्याने जयंती साजरी करता. खरं निश्चितपणाने तुमचं कौतुक आहे. तुमचं टाळ्या वाजवून खरं तर मी अभिनंदन केलेलं पाहिजे. काय उत्साह आहे तुमच्यामध्ये. किती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आत्मीयता तुमच्या मनामध्ये आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी किती तुम्ही तन मन धनानं प्रयत्न करत असता. आता विचारपीठावर बरेच उपस्थित मान्यवर आहेत. त्यांची जर नावं घेत बसलो तर माझीच 5 मिनिटं त्याच्यामध्ये जातील. त्यामुळं उपस्थित सर्व जे काही मान्यवर ते असतील, तुम्ही बसलेली सगळी लोक आहात. आल्यापासून मला वाटते मी या ठिकाणी 6 वाजता आलेलो आहे आणि त्यापासून मी तुमचा उत्साह या ठिकाणी बघत आहे. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे की येणाऱ्या पिढीनं आपला जो काही चळवळीचा रथ आहे तो रथ पुढे नेलेला पाहिजे. या ठिकाणी माझ्या महिला भगिनी बसले आहेत, युवक वर्ग आहे, लहान बालके आहेत, म्हणजे 80 वर्षाच्या पासून 5 वर्षापर्यंत असलेली सर्व लोक या ठिकाणी आहेत.
प्रामुख्याने मला जो विषय दिलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक राजकीय क्रांती व आता खरं तर बाबासाहेब आपण आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना मुळात हा प्रश्न आहे की जयंती आपण साजरी का करायची असते. बऱ्याच लोकांना वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या दिवशी जन्म झाला मग तो एक जन्मोत्सव आपण साजरा करायचा म्हणून आपण जयंती साजरी करायची. 6 डिसेंबरला का 6 डिसेंबर साजरी करायचं तर महापरिनिर्वाण त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झाला. आपण मेणबत्त्या लावायच्या पुष्पहार अर्पण करायचं झालं. आज 17 एप्रिल आहे किंवा 14 एप्रिल रोजी जगातील 193 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली. मला वाटते जगामध्ये दुसरा महाविद्वान असा कोणताच व्यक्ती नाही ज्याची की 193 देशामध्ये जयंती साजरी होती. किती मित्रांनो, आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि आता थोड्याच वेळाने मनोरंजनाचा सुद्धा कार्यक्रम चालू होईल. अन्यायाशी लढला खंड भीमाशूर भीमराणा, भीमाशूर भीमराणा, भीमाशूर भीमराणा. प्रॅक्टिकली येस कसले प्रॅक्टिकली. अरे मी रात्री शाळेत शिकलेलो आहे. रात्री शाळेत शिकलेला आहे. काय सांगताय. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल. पण आपल्याला ह्यातलं काही जमत नाही. मग तुम्हाला कसं जमतं. ए फॉर अन्याची बायको, बी फॉर बबल्याची बायको, सी फॉर तंदेची बायको. आईला सगळ्यांच्या बायकाचं नाव माहिती आहेत. मग एपीसीडी पाठ होते. होय काय. एम फॉर मग्याच्या बायको पर्यंत सगळं शिकलेलो आहे मी. एवढंच शिकला. काठीनं गोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रला येऊ द्या. आपण इकडे आनंद हा साजरा करतो ना, ह्याचं एक महत्वाचं कारण आहे आणि खूप मोठं कारण आहे. ते म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, ते जगण्यासाठी दिलं आणि आपला हक्क मिळवण्यासाठी दिलं. परंतु स्वतःची ओळख काय आहे आणि मी कोण आहे यासाठी ओळख देण्यासाठी पण एक आणखी महामानव जो आहे, जो आपल्यासाठी कायम लढला. कारण त्यावेळी आपला संपूर्ण महाराष्ट्र हा अत्याचारामध्ये होरपळून गेलेला होता. मराठी माणूस हा मराठी आहे की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. महाराष्ट्रातला माणूस हा महाराष्ट्राचा आहे की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. कारण त्या काळामध्ये शिजली जाणारी भाकरी आपली होती, परंतु त्याच्याने पोट मात्र कुणा औऱ्याच भरत होतं. इथली जमीन आपली होती, परंतु त्याच्यावरती राज्य मात्र कोणी दुसराच करत होता. मग अशा काळामध्ये
या होरपळून गेलेल्या जनतेला वर काढण्याचं आणि स्वतःची ओळख काय आहे, तुम्ही कोण आहात याची जाणीव करून देण्याची खूप गरज होती. आणि अशा काळामध्ये सुद्धा एक महामानव जन्माला आले आणि त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी मराठी माणसाला तू मराठी आहेस आणि तू महाराष्ट्रातला माणूस आहेस ह्याची जाणीव करून दिली. आणि छत्रपती शिवाजी महाराज, बरेच लोक म्हणतात आमच्या फक्त मराठ्यांचे होते, ते मराठ्यांचे नव्हते, ते माणसांचे होते. कारण की त्यांनी माणुसकी जिवंत कशी ठेवायची, माणसाने माणसाचं मग कसं वागायचं, जे साने गुरुजींची वाक्य आहेत ना, त्या वाक्याची खरी उदाहरणं काय असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. आणि म्हणूनच आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आजचा हा दिवस जर पाहतोय तर मग जवळजवळ 3 वाजलेत आणि 3.5 तासाचा आता कार्यक्रम इथे पार पडलेला आहे. गर्दी गेली मात्र दर्दी राहिलेत असं म्हणायला हरकत नाही. आणि जाता जाता मला 2 शब्द तुमच्यासाठी असं म्हणावे लागतील की माझा भीमबानं दिलेला आनंद आहे हा वाटेल तेवढाच वाटेल थोडा. माझा भीमबाचा आनंद आहे हा वाटेल थोडा. आज इथे थांबावं लागतंय मला, पण पुन्हा कधी असा आनंद साजरा करत असाल तर माझी आठवण नक्की काढा. थँक्यू सो मच. आज आपण सर्वांना इथे तुमच्यासोबत आनंद साजरा करायचा आम्हाला संधी दिली, तर पुन्हा पुढच्या वर्षी देखील अशीच संधी आम्हाला देत राहायला, शेजारच्या गावांमध्ये पण देत राहायला अशी आशा बाळगतो. आणि मी किरण राठोड आजच्या या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय, गुड नाईट.